नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्याचा जो कोरोना महामारीचा काळ आहे आणि लॉकडाऊनचा काळ आहे, या काळामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये जो एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आमची परीक्षा होणार की नाही, हा स्वाभाविक एक त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम आहे. परंतु परीक्षेच्या संदर्भात जो UGCचा निर्णय असेल, महाराष्ट्र शासनाचा निर्णय असेल किंवा त्या निर्णयावर कोर्ट काय म्हणते, कोर्टाचा जो काय निर्णय आहे, हे सगळे निर्णय आपल्याला अर्थातच मान्य असेल. परंतु माझ्या मते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा हो अथवा न हो, या विषयाच्या संदर्भात आदिवासी साहित्य या विषयाच्या संदर्भात आपण जी चर्चा करणार आहोत, ती चर्चा परीक्षा झाली तर उत्तमच. परीक्षा व्हावी असं आम्हाला वाटते, परीक्षा झाली पाहिजे असं आम्हाला वाटते. पण परीक्षा जर झाली नाहीच तरीही विद्यार्थ्याच्या भविष्य काळामध्ये विद्यार्थी जो नेट सेटची तयारी करणारा आहे किंवा संशोधनाच्या कार्यामध्ये जो संशोधनाचं कार्य करणारा विद्यार्थी राहील, त्याला उपयुक्त अशीच ही चर्चा ठरेल असं मात्र मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अनिता कांबळे. आदिवासी साहित्य हा विषय MA भाग 2 जे मराठी विषय घेणारे MA भाग 2चे जे विद्यार्थी आहे त्यांना या वर्षापासून मी हा विषय शिकवित आहे. तर या विषयाच्या माध्यमातून चर्चा करत असताना तुमच्याशी मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मांडायची आहे की या विषयाच्या संदर्भात अतिशय चांगली चर्चा, अतिशय कुशलतेने चर्चा, अतिशय प्रयत्नपूर्वक चर्चा करणारे काही विद्वान प्राध्यापक मंडळी आहेत. त्या तुलनेमध्ये माझे प्रयत्न हे प्राथमिक स्वरूपाचे असेल, थोडे मोडक्या स्वरूपाचे असेल तरी देखील हा प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या विषयाच्या संबंधात तुमच्याशी चर्चा करावी असंही मला वाटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आदिवासी साहित्य ही जी काही 4थी पत्रिका आहे, तर या आदिवासी साहित्य या पत्रिकेमध्ये तुम्हाला जो काही अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे, तर 4 साहित्य कलाकृती तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. त्या 4 साहित्य कलाकृतीमध्ये प्राध्यापक माधव सरकुंडे यांची वाडा ही कादंबरी असेल, नजूबाई गावित यांचा नवसा भिलणीचा येलगार हा कथासंग्रह असेल, किंवा वाहरू सोनावणे यांचा रोडाली हा कविता संग्रह तुम्हाला अभ्यासक्रमाला असेल. तद्वतच तुम्हाला प्रकाश चव्हाण यांचा उदयी नावाचे जे काही स्वकथन आहे ते तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. परंतु या 4 साहित्य कलाकृतीच्या व्यतिरिक्त तुम्हाला आदिवासी साहित्य संकल्पना आणि स्वरूप या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये आदिवासी साहित्याची व्याख्या, आदिवासी साहित्य निर्मिती मागील प्रेरणा व हेतू काय, त्यानंतर आदिवासी बोली व साहित्याचा अनुबंध कसा, आदिवासी साहित्य आणि दलित चळवळ या काही अतिशय महत्त्वाचे भाग या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी हा पूर्ण अभ्यासक्रम आपण हाताळणार आहोत. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी जर आपण आदिवासी साहित्याची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर आपल्याला असं म्हणता येण्यासारखं आहे की 1960 नंतर साहित्य क्षेत्रामध्ये अनेक उलथापालथी झालेल्या आपल्याला दिसून येणारी आहे. आणि या साहित्य क्षेत्रातील उलथापालथीचे जे काही उलथापालथी जे झालेले आहे त्याचाच परिणाम म्हणून अनेक साहित्य प्रवाह जन्माला आले 60 नंतर असंही आपल्याला दिसेल. ग्रामीण साहित्य, लोकसाहित्यासोबतच एक अतिशय महत्त्वाचा साहित्य प्रवाह जन्माला आला. तो साहित्य प्रवाह म्हणजे दलित साहित्य प्रवाह होय असं आपल्याला म्हणतात. ज्या दलितांना आजवर इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या वर्णव्यवस्थेने त्यांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यच नाकारले, त्यांच्या हजारो पिढ्या अन्याय, अत्याचार, गुलामीमध्ये, दास्यत्वामध्ये खितपत आयुष्य काढत होत्या,
त्यांनी आपला स्वर निर्माण करावा साहित्याच्या माध्यमातून. त्यांनी आपल्या वेदना विद्रोहाची उभारणी करावी. ही घटनाच अतिशय गौरवशाली घटना होती. ही घटनाच अतिशय स्तुत्य घटना होती असं आपल्याला म्हणता येण्यासारखं. आणि फुले आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून, फुले आंबेडकरांच्या विचारधारेच्या माध्यमातून जो इथल्या आदिवासी समाजाने आपल्या वेदना विद्रोहाची जी काही उभारणी केलेली आहे, साहित्याच्या माध्यमातून आपला एक बुलंद आवाज निर्माण केलेला आहे, तो अतिशय महत्त्वाचा भाग आदिवासी साहित्य निर्मितीमागचा होता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. इथल्या धर्म व वर्णव्यवस्थेने इथल्या शोषित समाजाला, एकंदरीत शोषित समाजाला मी असं म्हणेल, मग त्या शोषित समाजामध्ये इथला दलित येईल, आदिवासी येईल, विमुक्त भटका समाज येईल, स्त्री जात येईल त्याच्यामध्ये. हा सगळा समाज जो शोषित समाज होता, तर या शोषित समाजाला एक अदृश्य अशी सीमारेषा इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या वर्णव्यवस्थेने जी हजारो वर्षापासून आखून दिलेली होती, तर या अदृश्य सीमारेषेचे पालन या शोषित समाजाने निमूटपणे करावे अशी अपेक्षासुद्धा त्यांनी त्यांच्याकडून केलेली होती. नव्हे, त्यांच्यावर तशा पद्धतीच्या क्रूर अटी त्यांनी लादलेल्या होत्या असं आपल्याला म्हणता येईल. तर या सीमारेषा तोडण्याचे कार्य या शोषित समाजाच्या साहित्य प्रवाहाने केले. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या सीमारेषा, हजारो वर्षाच्या सीमारेषा तोडण्याचं सामर्थ्य जेव्हा एखाद्या साहित्य प्रवाहामध्ये निर्माण होतं, तेव्हा ती घटना काही साधीसुधी घटना नसते. आणि म्हणून दलित साहित्याचा जो गौरव करण्यात आलेला आहे, तो याचसाठी करण्यात आलेला आहे की आजवर गावकुसाबाहेर जगणारा जो दलित समाज आहे, गावातल्या लोकांच्या उष्ट्या खरकट्यावर जगणारा जो दलित समाज आहे, ज्यांनी अतिशय म्हणजे मानहानीची कामं या ठिकाणी केलेली आहे. मृत जनावर ओढणे, उष्ट्या अन्नावर जगणे, हे जी काही मानहानीची कामं केलेली आहे, तर आपल्या सावलीच्याही गावातल्या लोकांना विटाळा होतो. हे सगळं मानहानीचं दुःख सहन करत जगणारा जो दलित समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, या समाजाच्या तुलनेमध्ये आदिवासीला त्या जातीय व्यवस्थेचे चटके काही सहन करावे लागले नाही. कारण गावकुसाबाहेर राहणारा दलित या दलिताच्या तुलनेने तो फार दूर राहणारा होता. जंगल दऱ्याकपारीमध्ये आपला निवास करणारा होता. याचा अर्थ असा नाही की या जातीय व्यवस्थेतून त्याची सुटका झाली म्हणजे त्याला कुठल्याही अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागलं नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं त्याचं शोषण झालेलं नाही असं अजिबात आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु त्या वर्णव्यवस्थेचे चटके, त्या जातीय व्यवस्थेचे चटके दलितांना भोगावी लागली, त्याची जी झळ भोगावी लागली, त्यांचं आयुष्य ज्याच्यामुळे बेचिराख झालं, तशा पद्धतीचे चटके कुठेतरी आदिवासी समाजाला सहन करावे लागले नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो की आता खरं बघितलं तर ग्रामीण जीवनाचेच हे सगळे घटक होते, शोषित घटक होते. मग आदिवासी असेल, भटके विमुक्त असेल, तमाम अर्धा स्त्री समाज असेल, तर हा म्हणजे हे ग्रामीण जीवनाचेच घटक होते, हे ग्रामीण व्यवस्थेचेच घटक होते. तरीसुद्धा यांच्या दुःखाचे स्तर मात्र वेगवेगळे होते, यांच्या दुःखाच्या पातळ्या मात्र वेगवेगळ्या होत्या. ग्रामीण भागामध्ये राहणारा जो शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकऱ्यांनासुद्धा जातीय उतरंडीचे दुःख भोगावेच लागले. परंतु आपण असं बघतो की शेतकऱ्यांच्या दुःखामागे आर्थिक कारणं असेल, इथल्या दलितांच्या दुःखामध्ये आर्थिक कारणासोबत प्रबळ स्वरूपामध्ये जातीय व्यवस्थेचं कारण असेल, आणि इथल्या जो आदिवासी समाज आहे, तर आदिवासी समाजाचे दुःख तर हे आदिम मानव जातीचे दुःख होते असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जर आपण आदिवासी समाजाची अवस्था जर लक्षात घेतली, तर आदिवासी समाज हा हजारो वर्षापासून जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये जीवन जगणारा समाज होता.
कुठेतरी या म्हणजे जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये जीवन जगणारा समाज आहे. आर्थिक अवस्थेमध्ये जीवन जगणारा, आपल्या दुःखात, आपल्याच सगळ्या दारिद्र्यामध्ये जीवन जगणारा समाज आहे. याची साधी दखलही कुणाला घ्यावीशी वाटली नाही. या समाजाची दखलही कुणाला साधी घ्यावीशी वाटली नाही. आणि आदिवासीबद्दल मात्र एक भीतियुक्त वातावरण समाजामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसते. इथले जे स्वकीय बांधव म्हणावे, त्या स्वकीय बांधवांना हजारो वर्षापासून आपल्याच कुठेतरी आपल्याच जवळच्या असलेल्या जंगलामध्ये, वाड्यापुड्यामध्ये जो आदिवासी समाज जगतो आहे, त्याचे दैन्य, दुःख, दारिद्र्य काय आहे हे आपण समजून घ्यावे मानवतेच्या नात्याने, माणुसकीच्या नात्याने. हेही साधं कुणाला करता आलं नाही. उलट स्वकीयांच्या तुलनेमध्ये जे काही परकीय आपण ज्याला म्हणू, त्या परकीयांनी मात्र फार म्हणजे आदिवासी समाजाच्या सुधारणेसाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसते. म्हणजे इथला ख्रिस्ती समाज असेल, ब्रिटिश समाज असेल, त्यांनी देखील आदिवासींच्या सुधारणेसाठी प्रयत्न केलेले आहे. पण इथल्या स्वकीय बांधव म्हणून घेणाऱ्या समाजाने मात्र त्यांच्या साध्या दुःखाची दखल घेतली नाही. त्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे हे तर फार दूरची बाब राहिली, ही तर फार दूरची गोष्ट राहिली. तर अशा पद्धतीने उलट या आदिवासी समाजाप्रतीचं एक भीतियुक्त वातावरण या समाजामध्ये निर्माण झालेलं आपल्याला नेहमीच दिसते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा आदिवासी समाजावर वेठबिगारी लादण्यात आलेली होती. त्यांच्या स्त्रियांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. जे काही सावकार आहे, जमीनदार आहे, सेठ आहे, यांच्याकडून त्यांची पिळवणूक फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. यांच्याकडून त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींवर अन्याय अत्याचार होत होते. परंतु साहित्याच्या क्षेत्रातही हे अन्याय अत्याचार, हे सगळे दुःख बेदखल पात्रच राहिले असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांच्या वेदनेला सत्वाचा स्वर हा मिळालाच नाही. मग त्यांच्या वेदनेला सत्वाचा स्वर जर प्रथम कोणी दिलेला असेल, तो राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी दिलेला होता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जे काही अखंडादी काव्य निर्माण केलेलं आहे, त्या काव्यामध्ये असं ते म्हणतात की गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळधनी, इराणी मागुनी आले येथे, शूर भिल्ल कोळी शराने तोडिले, हाकलून दिले रानवून. या ठिकाणी ज्योतिराव फुले असं म्हणतात की गोंड, भिल्ल हे जे काही आदिवासी जमाती होत्या, आदिवासी समाज जो काही होता, तो एकेकाळात इथला मूळचा क्षत्रिय होता. इथला तो मूळधनी होता. जंगल, जल, जमीन याचा तो मूळधनी होता. आणि इराणी त्याच्या मागून आलेले होते. मग इराणी म्हणजे कोण? तर इराणी म्हणजे आर्य. आर्य हे इथे मागून आले आणि आर्यांनी इथल्या ज्या काही मूळ आदिवासी जमाती आहे, त्या शूरवीर असलेले हे आदिवासी जे आहे, भिल्ल असेल किंवा मग कोळी असेल, यांना शराने म्हणजे शस्त्रांनी यांना तोडून टाकले आणि त्यांना रानावनामध्ये हाकलून दिले. अशा पद्धतीने त्यांच्या अस्तित्वाची नोंद घेताना आपल्याला ज्योतिराव फुलेंची वाणी दिसते. आणि हे आदिवासी साहित्यिकांना ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण जाणवली की आमच्या दुःखाला सत्वाचा स्वर देणारा पहिला हा ज्योतिराव फुले होता म्हणून. आपण असं पाहतो की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देखील ज्या विविध समाजसुधारकांचे स्वतःच्या अस्तित्वासाठी निर्माण केलेले लढे असेल, अनेक सुधारणावादी चळवळी असेल, महापुरुषांचे कार्य असेल, शिक्षण असेल, यंत्रयुगाने घेतलेली विलक्षण झेप असेल, या सगळ्या रेठ्याने कुठेतरी शिक्षण क्षेत्रामध्ये हळूहळू कुठेतरी स्थिर होत असलेला हा जो आदिवासी होता, तर जो आदिवासी देखील या विचार प्रक्रियेमध्ये ओढला गेला. म्हणजे इथल्या ज्या काही दलित चळवळी असेल, दलित चळवळीच्या माध्यमातून निर्माण झालेले दलित साहित्य असेल, तर या दलित साहित्याने म्हणजे जे काही अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे दलित साहित्याने आपल्या वेदना विद्रोहाची निर्मिती करत
इथल्या प्रस्थापित साहित्याला छेद देण्याचा, प्रस्थापित साहित्याला हादरवून टाकण्याचं जे महत्त्वपूर्ण काम दलित साहित्याने केलेले आहे. तसेच दलित साहित्याने आपल्या विद्रोहाने, आपल्या कुठेतरी वेदनेने जगाचे लक्ष देखील आपल्याकडे केंद्रित केलेले आहे. तर ह्या घटना आदिवासीला अत्यंत म्हणजे आदिवासींवर ह्या घटना अतिशय परिणाम करणाऱ्या ठरल्या. आदिवासी या सगळ्या घटनांविषयी अंतर्मुख होऊन विचार करू लागला, आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागला, की आपलं जे जगणं आहे, आपला जो जीवन संघर्ष आहे, आपलं जे आजवरचं अन्याय अत्याचाराचं अत्यंत अगतिक असं दुःख आहे, त्या दुःखाची नोंद साहित्याच्या माध्यमातून कोणी घेतली का, हा शोध जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा या आदिवासींना असं जाणवलं की आपल्या दुःख वेदनेची दखल ज्या स्वरूपामध्ये साहित्याच्या माध्यमातून घ्यायला पाहिजे त्या माध्यमातून तर घेण्यात आलेली नाही. आपला संघर्ष, आपल्या व्यथावेदना जाणीवपूर्वक कुठेतरी चितरण्यात आलेल्या नाही साहित्याच्या माध्यमातून. आणि म्हणून मग त्यालाच असं वाटायला लागलं की आपले दुःख आपणच चितारले पाहिजे, आपल्या वेदनेला, आपल्या दुःखाला आपणच वाचा फोडली पाहिजे. आपल्याशिवाय आपले दुःख जाणीवपूर्वक कोणीच समजून घेणार नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या दुःखाला आपला आवाज दिला पाहिजे. आणि जेव्हा ही एक सभानं आदिवासी शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या फळीला येऊ लागले, साहित्यिकांना येऊ लागले, तेव्हा त्यांच्या हे सुद्धा लक्षात आलं, जॉ पॉल सार्त्र जसा म्हणतो की लेखन हे केवळ लेखन नाही आहे, तर लेखन हे लेखकाची कृती देखील असते. आणि कुठेतरी समाज माध्यमातून समाजावर जो काही, या शोषित समाजावर जो काही अन्याय अत्याचार होणारा असतो, त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध पुकारलेलं बंड म्हणजेच साहित्याच्या माध्यमातून हे लेखन असते. तर या समग्र गोष्टीचे भान आदिवासी साहित्यिकांना आले. जो कुठेतरी शिक्षणाने जागृत झालेलं मन कुठेतरी त्यांच्या विचाराला धडका देत होतं अभिव्यक्तीसाठीचं. तर आपण असं बघतो की 1980 नंतर जे वेगवेगळे साहित्य प्रवाह जन्माला आले त्याच्यामध्ये मग मुस्लिम साहित्य असेल, भटक्या विमुक्तांचे साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, तसाच एक महत्त्वाचा साहित्य प्रकार म्हणजे आदिवासी साहित्य प्रवाह, आदिवासी साहित्य हे जन्माला 1980 नंतर आलेले आपल्याला दिसते. पण तत्पूर्वी 1979 मध्येच डॉक्टर विनायक तुमराम यांनी चंद्रपूर भद्रावती येथे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन घेतलेलं आपल्याला दिसून येणार आहे. ही अतिशय महत्त्वाची घटना होती. आणि 1980 नंतर आदिवासी साहित्य हे नावारूपाला आलेलं होतं असं आपल्याला म्हणता येईल. आजवर अत्यंत खडतर अवस्थेत आणि दुर्लक्षित अवस्थेत जीवन जगणाऱ्या समाजाचा जगाचा हा प्रवाह म्हणजे आदिवासी साहित्य प्रवाह होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि आदिवासी जीवन जाणीवेने कुठेतरी मराठी साहित्याचं लक्ष वेधून घेणारा हा साहित्य प्रवाह ठरला ओघानेच असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आदिवासी साहित्य म्हणजे काय या संकल्पनेकडे वळण्यापूर्वी आदिवासी कोणाला म्हणावं हा भाग बघणं अतिशय महत्त्वाचा आहे. मग आपण आदिवासी कोणाला म्हणावं, जर आपण आजही एखाद्या शहरी माणसाला जर विचारलं की बाबा रे आदिवासी म्हणजे कोण, तर तो असं सांगेल की आदिवासी म्हणजे दर्याकपारीमध्ये राहणारा, शिकार करणारा, काळ्या चपट्या नाकाचा, असा वेगळाच काहीतरी ज्याचं अस्तित्व आहे तो असा आदिवासी माणूस आहे. म्हणजे खरं तरी हा त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे. त्याच्या या दृष्टिकोनामध्ये काही तथ्यांश नाही आहे, परंतु तरी देखील त्याचा हा गैरसमजाचा दृष्टिकोन बनलेला आहे, त्याचा असा एकांगी दृष्टिकोन बनला आहे. मग त्याच्या एकांगी गैरसमजुतीचा दृष्टिकोन बनण्यामागे काही कारणे आहे का, त्या कारणाचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्या या ढोबळमानाच्या दृष्टिकोनामागे काही कारणे आहे, काही प्रबळ कारणे आहे. ती कारणे जर विचारात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की या देशामध्ये जी काही वैदिक वाङ्मय आहे तर या वैदिक वाङ्मयामध्ये
आदिवासींचा उल्लेख अतिशय क्षीण पातळीवर, अतिशय अपमानास्पद स्वरूपामध्ये करण्यात आलेला आहे. त्यांना दैत्य, राक्षस, असुर, पिशाच्च अशा पद्धतीचे वेदामध्ये सुद्धा संबोधण्यात आलेले आहे. जर आपण वेद काळजीपूर्वक वाचले तर ह्या सगळे जे मी उल्लेख करते आहे ते आपल्याला वाचायला मिळतील. त्याच्यानंतर या वैदिक संस्कृतीनंतर देखील हे जे काही आदिवासी लोक आहेत, या धरतीचे सुपुत्र असं आदिवासींना म्हटलं जातं, या आदिवासींचा इथल्या भारतीय समाज मनाने देखील जो उल्लेख केलेला आहे तो अतिशय उपहासपर उल्लेख आहे. अतिशय विघटनात्मक पातळीवरचा त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. गोविंदगारी या संदर्भात असं म्हणतात की आदिवासी म्हणजे कोण, तर आदिवासी म्हणजे निबिड अरण्यात अर्धानग्न अवस्थेत राहणारे नरभक्षक, कच्चे मांस खाणारे, शिकार करून जगणारे असेच त्यावेळी लोकांना वाटत होते. आदिवासी हे नावही त्यावेळेस रूढ झालेले नव्हते. आदिवासी हे निषाद, किरात, वाल्याकोळी आणि शबरी यांचे वंशज आहेत आणि त्यामुळे ते दुष्ट, दुराचारी आणि क्रूर आहेत अशी लोकांची कल्पना होती. रामायण महाभारताच्या काळापासून जुन्या वाङ्मयात त्यांचे वर्णन कावळ्यापेक्षा काळे, धरतीचे पापी प्राणी, खुजे, चपट्या नाकाचे, लुटारू, नरभक्षक वगैरे उपहासात्मक व हीन लेखणाऱ्या शब्दांनी केलेले आपल्याला आढळून येते. आणि म्हणून साहजिकच लोकांमध्ये या संबंधाने गैरसमज निर्माण झाला असं गोविंदगारे म्हणतात. म्हणजे समाजाचा आदिवासी प्रतीचा जो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन निर्माण झालेला आहे, जो गैरसमजुतीचा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे, तो असा काही एकाएकी निर्माण झालेला नाही आहे. जर वैदिक वाङ्मयामध्ये म्हणा किंवा रामायण महाभारतासारख्या ग्रंथामध्ये म्हणा, त्यांचा उल्लेख त्यांना संबोधलेलं जे आहे ते अतिशय हीन पातळीवर संबोधलेलं आहे. त्यांना कावळ्यापेक्षा काळे, धरतीचे पापी प्राणी, खुजे, चपट्या नाकाचे, लुटारू, नरभक्षक असं जे संबोधलेलं आहे, राक्षस, पिशाच्य असं जे संबोधण्यात आलेलं आहे, ते अतिशय त्यांचा उपमर्द करणारं होतं, त्यांना हीन लेखवणारं होतं. आणि कुठल्याही धर्मग्रंथाचा, मग ते इथल्या जो काही समाज आहे ज्याला आम्ही हिंदू धर्म म्हणतो, या हिंदू मानसिकतेवर म्हणा किंवा इथल्या एकूणच जनमानसावर म्हणा, धर्मग्रंथाचा प्रभाव हा फार सखोल होणारा असतो. इथला तर समाज असा आहे, भारतीय समाज, की पदोपदी धर्मशास्त्राचे उल्लेख देत देत जगणारा समाज आहे. तर कुठल्याही धर्मग्रंथाचा समाज मानसिकतेवर जो दीर्घ परिणाम होणारा असतो, तर या परिणामातूनच आदिवासींप्रतीचा असा दृष्टिकोन इथल्या समाज मनाचा निर्माण झालेला होता असं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे आपण असं बघतो की एकीकडे आदिवासीच्या सामाजिक प्रपंचावर हळहळ करणारा समाज, दुसरीकडे मात्र त्यांना वन्य जमाती असं म्हणतो, त्यांना वनवासी असं म्हणतो, असं म्हणण्याचा एक प्रघात पडलेला आहे. गांधीजींनी देखील एकीकडे इथल्या अस्पृश्यांना, दलितांना हरिजन असं म्हटलेलं आहे आणि तिकडे आदिवासींना गिरिजन असं म्हटलेलं आहे. आदिवासींनी इथल्या अस्पृश्यांना जे हरिजन संबोधलेलं आहे त्याचा तीव्र कडाडून विरोध डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे की आम्ही हरिजन हे आम्ही स्वतःला मान्य करत नाही. परंतु आपण या ठिकाणी असं बघतो की गांधीजीचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा असेल किंवा कुठेतरी तळमळीचा असेल यांच्या प्रतीचा, परंतु तो त्यांच्या सत्वाच्या जाणीवेला प्रबळ ठरवणारा निश्चितच नव्हता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. एक अजून महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे आदिवासींप्रतीचा हा जो काही अवमानपूर्वक उल्लेख वारंवार करण्यात आलेला आहे धर्मशास्त्रामध्ये, धर्मग्रंथ असलेल्या शास्त्रामध्ये, तर हा उल्लेख भारताचे जे संविधान आहे किंवा भारतीय संविधानाची जी उद्देशपत्रिका आहे, त्या उद्देशपत्रिकेमध्ये पहिलंच वाक्य आहे. काय आहे? आम्ही भारतीय लोक.
तर आम्ही भारतीय लोक या संकल्पनेला, या एकात्म भावनेला, या एकात्म नागरिकत्वाच्या भावनेला छेद देणारे हे वरचे सगळे गैरसमज, हे वरचे सगळे समाज मनाचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे भारतीय नागरिकत्वाच्या प्रवाहाबाहेर फेकलेले लोक म्हणजे आदिवासी लोक आहेत की काय, अशा पद्धतीचा म्हणजे अशा पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण करणारा हा दृष्टिकोन इथल्या समाज मनाचा दृष्टिकोन आहे असं देखील आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आता इथे गोविंद गारेने जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्यामध्ये ते असं म्हणतात की आदिवासी हे एकेकाळी आदिवासी नाव रूढ झालेले नव्हते, त्यांनाच निषाद किरात असे संबोधण्यात येत होते. त्यांना वाल्या कोळी आणि शबरी यांचे वंशज असल्यामुळे ते दुष्ट दुराचारी आहे, क्रूर आहे असंही समजण्याची एक कल्पना होती. आता लक्षात घ्या की आज जरी वाल्या कोळी आणि शबरी यांचा उल्लेख जरी आदरानं होतो असेल तरी देखील त्या कालखंडामध्ये मात्र यांना क्रूर, यांना दुष्ट दुराचारी समजण्यात येत होते. ही अशी एक कल्पना केली गेली होती समाज मनाने असं आपल्याला दिसून येणार आहे. आता जे काही वाल्या कोळी असेल किंवा शबरी असेल या मिथकाचा विचार देखील इथल्या वर्णाधिष्ठित समाज व्यवस्थेने भीषम दृष्टिकोनातूनच केला होता असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्या वाल्या कोळ्यांनी रामायण निर्माण केलेलं आहे त्या रामायणाचा जयघोष झालेला आपल्याला दिसतो. त्या रामायणाचं जे काही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे रामाची, जे काही मिथकाच्या स्वरूपामध्ये आज समाजामध्ये पूजल्या जाते, त्या रामाला न्याय मिळाला, त्या रामायणाला न्याय मिळाला, पण वाल्या कोळ्याला न्याय मिळालेला आपल्याला दिसत नाही. जी शबरी आहे त्या शबरीचा उल्लेख एक भिल्ल आदिवासी स्त्री असा केला जातो. ज्या 14 वर्षाचा वनवास ज्या रामाला झाला असं सांगितलं जातं. म्हणजे आता रामायण झालं की नाही, महाभारत झालं की नाही हा वादातीत विषय आहे, पण जे धर्मग्रंथ आज उपलब्ध आहे, रामायण महाभारत हे धर्मग्रंथ आज जे उपलब्ध आहे आणि ज्या धर्मग्रंथामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की रामाला सीतेला जो काही 14 वर्षाचा वनवास झाला, तर या वनवासाच्या प्रवासामध्ये या शबरीची उष्टी बोरे रामाने खाल्ली. म्हणजे राम किती महान आहे की शबरीची उष्टी बोरे खाणारा तो होता. एका भिल्ल आदिवासी स्त्रीची तो उष्टी बोरे खाणारे नव्हता, म्हणजे उष्टी बोरे खाणारे होता. म्हणजे रामाच्या महानपणातून आम्ही शबरी या व्यक्तिरेखेचा विचार करतो. आम्ही शबरीला महान ठरवत नाही. राम श्रेष्ठ ठरला पण शबरीला न्याय मिळाला नाही. तर हे संदर्भ देखील विचारात घेणे अतिशय गरजेचे आहे असं मला वाटते. डॉक्टर विनायक तुमरा म्हणतात त्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये आदिवासी हा शब्द विशिष्ट भाषा बोलणाऱ्या, विशिष्ट जीवनपद्धती आणि परंपरेने जगणारा, जो जंगल पहाडामध्ये हजारो वर्षापासून राहणारा जो समाज आहे त्या मानवी समाजाची ओळख करून देण्यासाठी हा आदिवासी हा शब्दप्रयोग करण्यात येतो असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. परंतु तरीसुद्धा आपण असं पाहतो की संविधानामध्ये त्यांना आदिवासी, वन्य जमाती अशा शब्दप्रयोगाने त्यांची नोंद घेतलेली नाही आहे. तर अनुसूचित जाती जमाती अशा शब्दाने त्याची आदिवासींची नोंद घेतलेली आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. खरे म्हटले तर आदिवासी हा जो शब्द आहे तर आदिवासी या शब्दामध्येच आदिवासीची अर्थनिश्चिती लपलेली आहे असं मला वाटते. आदिवासी या शब्दाचा जर आपण संधी विग्रह केला तर आदी अधिक वासी बरोबर आदिवासी असा त्याचा संधी विग्रह होतो. मग आदी म्हणजे कोण, तर अगदी आधीपासून, अगदी प्राचीन काळापासून, हजारो वर्षापासून इथे राहणारे ते आदी. वासी म्हणजे वास करणारे, इथे राहणारे, म्हणजे हजारो वर्षापासून इथे राहणारा जो समाज आहे तो आदिवासी समाज आहे. तर अशी एक साधी सोपी व्याख्यासुद्धा आपण आदिवासी यांची विचारात घेऊ शकतो. अभ्यासकांनी आर्य अनार्य संस्कृतीच्या संघर्षातून सुद्धा आदिवासींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन या ठिकाणी, नवा दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे.
जितजेत्या संस्कृती संघर्षातून तो भाग या ठिकाणी लक्षात घ्यावा असं समीक्षकांना वाटतं. की मुळात इथे असलेली जी काही अनार्य संस्कृती आहे, तर अनार्य संस्कृतीचे वंशज हे आदिवासी आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि अनार्य संस्कृतीने फार मोठी विकसित केलेली जी संस्कृती आहे, ज्याला आम्ही सिंधू संस्कृती म्हणतो, जी अतिशय गौरवशाली संस्कृती संबोधण्यात आलेलं आहे. तर अनार्य संस्कृतीने विकसित केलेली संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती होती. आणि आर्यांनी या ठिकाणी अनार्यांवर आक्रमण करून ही सिंधू संस्कृतीचा विध्वंस केला. हे जे काही सिंधू संस्कृती विकसित करणारे अनार्य होते, या अनार्यांवर त्यांनी आक्रमण केले, त्यांना जिंकून घेतले, त्यांना आपले दास केले, गुलाम केले. एवढंच करून ते थांबले नाही, तर त्यांची कत्तल केली, त्यांना जाळून टाकले, त्यांना मारून टाकले, त्यांना कडेकपारीहून लोटले. आणि याच्यातून जीव वाचवून जे काही जीव वाचवून जे जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये पळाले, ते तिथेच कायमस्वरूपी निवासाला राहिले. जे लढत राहिले ते गावकुसाबाहेरचे अस्पृश्य दलित असं आपण समजतो. आणि जे काही राहिले त्यांना जिंकून घेतले, गुलाम केले आर्यांनी. आणि हा सगळा जो काही सिंधू संस्कृतीचा वाताहतीचा जो काही इतिहास आहे, तो आदिवासी म्हणजे कोण या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न इथे प्र. देशमुख असेल, अण्णा देशपांडे असेल, एच.एल. लाल असेल किंवा स.रा. गाडगीळ असेल, या विचारवंतांनी, या समीक्षकांनी तो प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. इरावती कर्वे यांचा युगांत नावाचा जो ग्रंथ आहे, तो अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सुद्धा इरावती कर्वे यांनी जे कुंती आहे आणि 5 पांडव आहे, जे अज्ञातवासामध्ये गेलेले आहे, म्हणजे वनवासाला जे गेलेले आहे, तर स्वतःच्या संरक्षणासाठी कुंती आणि 5 पांडव एका निषादी स्त्रीचा आणि तिच्या 5 मुलाचा कसा बळी देतात, त्यांना कसं जाळून मारतात आणि स्वतःचा जीव वाचवतात, स्वतःचं संरक्षण ते कसं करतात, याविषयीचं फार मार्मिक विवेचन केलेलं आहे त्यांनी. आणि खांडवण जाळणारे आर्य हे कोणत्या कृष्णनीतीचे होते यावरही प्रकाश इरावती कर्वे यांनी या ग्रंथात पाडलेला आपल्याला दिसून येणार आहे. आदिवासींना वनवासी संबोधण्यामागे सुद्धा षडयंत्र आहे असं आज जो जागृत झालेला आदिवासी साहित्यिक आहे असं ठासून म्हणतो की हे षडयंत्र आहे आम्हाला आदिवासी म्हणण्यामागे. बहुतांश आदिवासी साहित्यिकांनी वनवासी जे आम्हाला संबोधण्यात येते त्याला तीव्र नकार दिलेला आहे, त्याला तीव्र नापसंती व्यक्त करीत आम्ही आदिवासीच आहोत आणि आदिवासी म्हणूनच आम्हाला संबोधण्यात यावं असं सांगितलेलं आहे. आता वनवासी या शब्दाचा उल्लेख जर आपण लक्षात घेतला आजवरजो, तो धर्म म्हणजे रामायण महाभारतासारख्या धर्मग्रंथातूनच आपण लक्षात घेतलेला आहे, किंवा त्याच्यावर जे काही चित्रपट बनलेले आहे, त्याच्यावर जे काही धारावाहिक बनलेले आहे, त्या माध्यमातून आपण लक्षात घेतलेलं आहे की राम, सीता, लक्ष्मण हे 14 वर्ष वनवासाला जातात. इकडे महाभारतामध्ये कुंती किंवा 5 पांडव हे वनवासाला जातात. तर हे वनवास म्हणजे काय? तर वनवास म्हणजे एक प्रकारची शिक्षा असं आपण म्हणू शकतो. वनवास एक प्रकारचं दंडित केलेले लोक म्हणजे वनवासी लोक आपण असं म्हणू शकतो. मग हजारो वर्षापासून यांना दंडित केलेलं होतं का इथल्या धर्मव्यवस्थेने, वर्णव्यवस्थेने? तर मग ते आज आम्हाला वनवासी म्हणत नाही, आज आम्हाला शिक्षा झालेले लोक, दंडित झालेले लोक आम्ही म्हणत नाही. आम्ही तीव्र नकार देतो या वनवासी या संबोधनाला, असे सुद्धा त्याला एक सभान आलेलं आपल्याला आदिवासी साहित्यिकांना दिसून येणार आहे. या माध्यमातून आदिवासींना वनवासी संबोधण्यामागचे जे हिंदुत्ववाद्यांचे पितळ आहे, ते पितळसुद्धा उघडे पडलेले आहे. तर अशा पद्धतीने आदिवासी म्हणजे कोण, तर वेगवेगळ्या माध्यमातून ही जी आपण चर्चा केलेली आहे, त्यानंतर आपण आदिवासी समाज कोणाला म्हणता येईल, आदिवासी समाज कोणाला ठरवता येईल, याविषयीच्या व्याख्या
ज्या पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी केलेल्या आहे त्या कशा पद्धतीच्या आहे याविषयीचं विवेचन आपण या ठिकाणी करू. तर गिलिन आणि गिलिन यांच्या मते एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या पण अक्षर ओळख नसलेल्या समाजाला म्हणजे स्थानिक समुच्चयाच्या गटाला आदिवासी समाज असे म्हणतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता गिलिन व गिलिन यांची जी व्याख्या आहे त्यांच्या व्याख्येशी साधर्म्य साधणारी W.J. पेरी, बोगार्ड्स आणि डॉक्टर रिव्हर्स यांच्या व्याख्या आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या व्याख्येच्या तपशिलामध्ये न जाता 1962मध्ये शिलाँग येथे जी आदिवासी समितीच्या परिषद भरलेली होती, आदिवासी समितीची परिषद भरलेली होती, त्या परिषदेने जी व्याख्या केलेली होती ती व्याख्या मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडते की एकाच समान भाषेचा वापर करणारा, एकाच पूर्वजापासून आपली उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करणारा, तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षर ओळख नसलेला व रक्तसंबंधावर आधारित सामाजिक राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिकपणे पालन करणारा एकजिन्सी गटाला आदिवासी समाज म्हणतात, अशी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येणार आहे. तद्वतच भारतीय संस्कृती कोशामध्ये सुद्धा आदिवासी समाज कोणाला म्हणावा याविषयीची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्या व्याख्येमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की आर्य आणि द्रविड हे भारतातील दोन मोठे मानव समाज सोडून त्यांच्याही पूर्वी भारतात राहण्याचा किंवा बाहेर देशातून येऊन वने व पर्वत यांच्या आश्रयाने स्थायिक होणाऱ्या जमातीला वन्य जमाती किंवा आदिवासी समाज असे संबोधण्यात आलेले आहे. या व्याख्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्य व द्रविड यांच्या म्हणजे आर्य व द्रविड हे सर्वात मोठे दोन मानवी समूह असलेले समाज म्हटलेले आहे, परंतु त्यांच्याही पूर्वी आदिवासींचं अस्तित्व या ठिकाणी होतं असं त्या व्याख्येमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. परंतु आदिवासी हा मुळात इथला होता का बाहेरून देशातून येऊन तो इथे स्थायिक झालेला होता याबद्दलची एक अनिश्चितता दर्शवण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी की या एकंदरीत समाजाला आदिवासी समाज असं म्हणतात, जो वन्य समाज आहे, ज्या वन्य जमाती आहेत त्यांना आदिवासी समाज असं म्हटलं गेलेलं आहे. आपण या ठिकाणी हे लक्षात घेऊ शकतो की जे काही मानवशास्त्र अभ्यासक आहे यांनी ज्या विविध संज्ञा आदिवासी समाजाच्या प्रती केलेल्या आहे त्या संज्ञेमध्ये बहुतांशी आदिवासींच्या संदर्भातली उत्पत्ती, त्यांचा भूप्रदेश, परंपरा, रक्त, नातेसंबंध, निरक्षरता, त्यांचा मागासलेपणा, त्यांची विशिष्ट जीवन जगण्याची पद्धती, त्यांची सामूहिक एकात्मता याविषयीच्या साधर्म्य साधणाऱ्या आपल्याला ह्या सगळ्या संज्ञा वाटणाऱ्या आहेत. एल्विन शुबर्न टॅलेंट हे पाश्चात्य विचारवंत आणि ए व्ही ठक्कर या लोकांनी त्यांना अगदी प्राचीन किंवा अगदी प्राचीन म्हणजे ॲबोरिजिनल किंवा मूळचे रहिवासी ॲबोरिजिनियस किंवा आदिवासी प्रिमेटिव्ह ट्राईब्स असे नामविधान त्यांना हटवणे दिलेले आहे. डॉक्टर धुर्वे यांनी त्यांना तथाकथित मूळचे रहिवासी सो कॉल्ड ॲबोरिजिनियस किंवा मागासलेले हिंदू बॅकवर्ड हिंदू असे म्हटलेले आहे. आता बघा, लक्षात घ्या की धुर्वेंनी त्यांना मागासलेले हिंदू असं म्हटलेलं आहे आणि या त्यांच्या संबोधनाला तीव्र विरोध आदिवासी जे फार मोठे प्रतिभावंत साहित्यिक आहे, प्रतिभावंत कवी आहे भुजंग मेश्राम यांनी त्यांच्या या संबोधनाला तीव्र विरोध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदूचे अनुकरण आणि सांस्कृतिकीकरण करण्याचे जर एखाद्याचा धर्म ठरवण्याचे निकष असेल तर मुंबईमध्ये जे पाश्चिमात्यकरण सुरू आहे
त्यावरून आपण मुंबईच्या नागरिकांना मागासलेले पाश्चिमात्य म्हणू शकू का? हा त्यांचा प्रश्न अतिशय रास्त प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण एखाद्याला मागासलेले हिंदू एवढं सहजासहजी ठरवू शकत नाही. म्हणजे एखाद्याला जर एखाद्याचे अनुकरण, एखाद्या धर्माचे अनुकरण किंवा त्यांचे सांस्कृतिकीकरण करण्याच्या निकषावरून आपण एखाद्याला बॅकवर्ड हिंदू ठरवू शकत नाही. तर भुजंग मेश्रामांची हा जो आक्षेप आहे आणि रास्त सवाल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघू की तो म्हणजे आदिवासी जमाती ह्या भारतामध्ये किती आहे, आदिवासी जमाती या महाराष्ट्रामध्ये किती आहे, आदिवासी जमातीचं जे लोकसंख्येचं प्रमाण किती आहे आणि त्यांचे जे काही भौगोलिक वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे याविषयीचं अगदी थोडक्यात विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत. याविषयीचं विवेचन डॉक्टर विनायक तुमराम यांनी आपल्या आदिवासी साहित्य स्वरूप आणि संकल्पना या ग्रंथामध्ये केलेलंच आहे. तसेच निवडुंगाला आलेली फुलं हा प्रभू राजगडकर यांचा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहाला जी प्रस्तावना अशोक पळवेकर यांनी दिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा हे तपशील देण्यात आलेले आहे की सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये 461 आदिवासी जमातीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जमाती असा केलेला आहे. महाराष्ट्र व एकंदरीत आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात 6व्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. राज्याच्या लोकसंख्येत त्याचे प्रमाण 8.85% सांगितले जाते. महाराष्ट्राचा विचार करता 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण 85.77 लाख इतके करण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांमध्ये 47 जमातींमधून हा आदिवासी समाज विखुरलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या त्या भागाचे सह्याद्री विभाग, सातपुडा विभाग आणि गोंडवन विभाग असे 3 भाग पडलेले आहेत. सह्याद्री विभागात महादेव कोळी, कोकण, ठाकर, वारली, कातकरी या जमातीची वस्ती आहे. तर सातपुडा विभागामध्ये भिल्ल, मावची, दुबळा, कोकणा, धनका, गावित या जमाती आहे. गोंडवाना विभागामध्ये गोंड, माडिया, बडा माडिया, परधान, कोरकू, कोलाम, आंध या जमातीचे वास्तव्य अधिक प्रमाणात असल्याचे सांगितलेले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे असे दर्शवण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जी संकल्पना बघणार आहोत ती आहे आदिवासी साहित्याची संकल्पना आपण बघणार आहोत. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की आदिवासी साहित्य जे निर्माण झालेलं आहे ते इतक्या सहजासहजी निर्माण झालेलं नाही आहे. कारण कोणतेही साहित्य निर्मितीमागची जी काही स्वतंत्र चिंतन मननाची जी काही प्रक्रिया असते, एखादा अनुभव स्वतः घ्यावा लागतो, स्वतःमध्ये रुजवावा लागतो, तेव्हा त्या अनुभवाची निष्पत्ती साहित्य लेखनाच्या माध्यमातून होणारी असते. तर आदिवासी साहित्याची संकल्पना किंवा व्याख्या विचारात घेत असताना आदिवासींच्या संदर्भातले जे काही त्यांचे भौगोलिक, सामाजिक, वांशिक, धार्मिक पृथकतेची जी जाणीव आहे, ज्याला आपण आदिवासी जाणीव असं म्हणतो, ती लेखकाचा दृष्टिकोन ज्या आदिवासी जाणीवेवर निर्माण झालेला असतो ती फार महत्त्वाची जाणीव आहे. आदिवासी साहित्याचा विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने 2 भागामध्ये आदिवासी साहित्याचा विचार करणे अपरिहार्य आहे. आदिवासी साहित्य संकल्पना या 2 भागामध्ये आपल्याला पाहाव्या लागणार आहे. एक भाग म्हणजे मौखिक साहित्याचा भाग, ज्याला आपण लोकसाहित्य असं म्हणतो, आणि दुसरा भाग जो नवशिक्षित आदिवासी साहित्यिकांनी लिहिलेले जे नवसाहित्य आहे त्याला आदिवासी साहित्य असे त्यांनी म्हटलेले आहे, तो भाग.
तर या ठिकाणी आपण असं पाहतो की गोविंद गारे असेल, डॉक्टर गोविंद गारे असेल, वाहरू सोनवणे असेल, डॉक्टर शैलजा देवगावकर असेल, या अभ्यासकांनी लोकसाहित्य म्हणजेच आदिवासींचे जे मौखिक साहित्य आहे त्यालाच आदिवासी साहित्य म्हणावे असा आग्रही विचार मांडलेला आहे. आणि भुजंग मेश्राम, उषा किरण आत्राम, प्रभू राजगडकर, विनोद कुंबरे या अभ्यासकांनी, या साहित्यिकांनी आदिवासी नवसाहित्यालाच आदिवासी साहित्य मानण्यात यावे हा विचार मांडलेला आहे. आता आपण एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी काही मौखिक परंपरा आहे, ही मौखिक परंपरेचा फार मोठा एक इतिहास आहे, गौरवशाली इतिहास या मौखिक परंपरेचा आहे. मौखिक परंपरेच्या इतिहासातून जर आपण सगळ्या संतांचे साहित्यसुद्धा विचारात घेऊ शकतो. म्हणजे संत नामदेव असेल, संत तुकाराम असेल, संत चोखामेळा असेल, संत जनाबाई असेल, संत सोयराबाई असेल, यांची सगळी अभंगरचना हे मौखिक परंपरेच्या माध्यमातून विकसित झालेली आहे हे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. मग या मौखिक परंपरेचा कर्ता कोण, करविता कोण हे सांगता येणं इतकं सहज नाही आहे. परंतु हजारो वर्ष हे समाजमन या मौखिक परंपरेवर जगत आलेलं आहे हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. तर हे मौखिक साहित्य जे आहे, या मौखिक साहित्याच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने आदिवासींच्या भौगोलिक, वांशिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक पृथक जीवन जाणीवा आणि त्यांच्या परंपरा, लोकरूढी, लोककथा, त्यांच्या देवपरंपरा, त्यांचे म्हणी, उखाणे, त्यांच्या प्रथा, अंधश्रद्धा, समूह भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार घडवून आणते. या सगळ्याला त्यांनी मौखिक साहित्य असं म्हटलेलं आहे. या मौखिक साहित्यातून, या लोकसाहित्यातूनच आदिवासी समाजाचे जिवंत चित्रण होणारे आहे. असा मौखिक साहित्यालाच आदिवासी साहित्य समजा असं म्हणणाऱ्या जे काही म्हणजे गोविंद गारे असेल किंवा शैलजा देवगावकर असेल यांचा जो आग्रह आहे, तर त्यांनी आवर्जून असं म्हटलेलं आहे की या मौखिक साहित्यालाच तुम्ही आदिवासी साहित्य म्हणा. या संदर्भामध्ये डॉक्टर गोविंद गारे यांचं जे मत आहे ते विचारात आपल्याला घ्यावं लागेल. गोविंद गारे असं म्हणतात की आदिवासींची लोकगीते, लोककथा, जनपद गीते, देवदेवतांच्या, मनुष्य प्राण्यांच्या उत्पत्ती मरणाच्या कथा, जनव्यवहाराचे वादप्रवाद, घातप्रघात, बोलण्या चालण्याचे अडाखे, म्हणी, वाक्प्रचार हा आदिवासी साहित्याचा आद्य प्रकार म्हटला जातो. या सर्व प्रकाराचा करता करविता सांगणे अवघड असले तरी आदिवासी मात्र अनादी काळापासून या साहित्यावर जगला आहे आणि आजही जगतो आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अशाच प्रकारचे मत वाहरू सोनवणे यांनी मांडलेले आहे. वाहरू सोनवणेने यांनी मौखिक साहित्याला, या लोकसाहित्याला मानवी मूल्याची खाण असून ते दुर्लक्षित असल्याची खंतही व्यक्त केलेली आहे. शैलजा देवगावकर मौखिक साहित्याच्या संदर्भामध्ये मौखिक साहित्यालाच आदिवासी साहित्य म्हणावं या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करताना ते असं म्हणतात की आदिवासी संकल्पना आपण व्यापक अर्थाने वापरतो. जन्माने आदिवासी असलेल्या लेखकाने आदिवासी संस्कृतीशी संबंध नसलेले साहित्य आदिवासी साहित्य असू शकत नाही. तर पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने मुखंतरित होत आलेले आदिवासी बोलीभाषेतील लोकसाहित्य हेच खरे आदिवासी साहित्य आहे. अशा पद्धतीचे भाष्य व्याख्येच्या स्वरूपामध्ये शैलजा देवगावकर यांनी केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. आता आदिवासी मौखिक साहित्यालाच आदिवासी साहित्य मानावे असं वारंवार या ठिकाणी हे आदिवासी अभ्यासक किंवा शैलजा देवगावकर सारख्याही एक अभ्यासक सांगताना आपल्याला दिसून येणारे आहे. परंतु आपण दुसरीकडे असं पाहतो की जे भुजंग मेश्राम असेल किंवा विनोद कुंबरे असेल, प्रभू राजगडकर असेल, उषा किरण आत्राम असेल, यांनी नवसाहित्यालाच आदिवासी साहित्य म्हणा असं जे म्हटलेलं आहे, याचा अर्थ असा नाही आहे
की त्यांनी मौखिक साहित्याचं महत्त्व विचारात घेतलेलं नाही आहे. आदिवासींचं जे मौखिक साहित्य परंपरा आहे, या परंपरेचा त्यांनी म्हणजे या परंपरेचा त्यांनी अभ्यास केलेलाच आहे जाणीवपूर्वक. परंतु तरी देखील त्यांनी मौखिक परंपरेच्या या लोकसाहित्याच्या मर्यादा लक्षात घेत त्यांनी नवसाहित्याला आदिवासी साहित्य म्हणावं असं आवर्जून म्हटलेलं आहे. भुजंग मेश्रामासारखा आदिवासी साहित्यिक परिवर्तनवादी व मानवमुक्तीचे साहित्य म्हणून आदिवासी नवसाहित्याकडे पाहतो. केवळ लोकसाहित्याची कास धरून चालणार नाही. आदिवासी साहित्यातून जर आदिवासी मने जागृत होऊन बंड करीत नसतील, अन्यायाच्या विरोधामध्ये प्रखर भूमिका घेत नसतील व विकासाच्या दिशा जर निश्चित करीत नसतील, तर आदिवासी साहित्य कालप्रवाहात टिकू शकणार नाही. हे जे काही विचार आदिवासी नवसाहित्याच्या संदर्भामध्ये भुजंग मेश्राम व्यक्त करतात, ते अतिशय महत्त्वाचे विचार आहे. म्हणजे आदिवासी नवसाहित्यालाच केवळ तुम्ही आदिवासी साहित्य म्हणा, हे ढोबळमानाने त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तर त्याच्यामागे त्यांनी हा विचार मंथनाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे, की त्यांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी लोकसाहित्य हे जे काही मौखिक साहित्य आहे, त्या साहित्याबद्दलचा आदर व्यक्त केलेलाच आहे. त्या मौखिक साहित्याच्या परंपरेला त्यांनी मांडलेलंच आहे. परंतु त्याच्या मर्यादा लक्षात घेत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, की आदिवासी साहित्याला त्यांनी परिवर्तनवादी आणि मानवमुक्तीचं साहित्य असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून केवळ लोकसाहित्याची कास धरून हे समाज परिवर्तन होणारं नाही आहे, मानवमुक्ती होणारी नाही आहे. तर या साहित्यातून आदिवासीची मने जागृत होऊन बंडखोर झाली पाहिजेत, अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांना प्रखर भूमिका घेता आल्या पाहिजेत आणि विकासाच्या आपल्या दिशा निश्चित करता आल्या पाहिजे. ही त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आदिवासी साहित्याच्या संदर्भात ते असं म्हणतात, की केवळ आदिवासी लिहितो एवढ्याच कारणासाठी ते आदिवासी साहित्यिक ठरू शकत नाही. ते आदिवासी साहित्यिक ठरू शकत नाही. असे साहित्य आदिवासींच्या सामाजिक जीवनातील विलक्षण गुंतागुंतीची प्रश्न, वेदनांची आणि त्यांच्या आकांक्षाचे समर्पक चित्र उभे करू शकणार नाही. प्रस्थापित साहित्य मूल्य नाकारून आदिवासींच्या सर्वस्पर्शी वास्तवाशी, जातवर्ग स्त्रीदास्यांत जाणीवेशी कसल्याही पद्धतीची प्रतारणा न करता जी कथा येईल, जी कविता येईल, त्या कथा कवितेला आदिवासी साहित्य म्हणणे क्रमप्राप्त आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आदिवासी साहित्यिक केवळ आदिवासी जन्माने ठरणारा नाही आहे, तर जोपर्यंत तो आदिवासींचे विलक्षण गुंतागुंतीचे प्रश्न विचारात घेणार नाही, जोपर्यंत तो त्यांच्या व्यथा वेदनांचे आणि आकांक्षाचे समर्पक चित्र उभं करू शकणार नाही, सर्वस्पर्शी वास्तववादी दृष्टिकोनातून आणि जातवर्ग स्त्रीदास्यांत जाणीवेतून कुठल्याही पद्धतीची प्रतारणा न करता तो जो कविता लिहील, तो जो कथा लिहील, त्या कथा कवितेला त्यांनी आदिवासी साहित्य असं म्हटलेलं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची त्यांची संकल्पना आहे आदिवासी साहित्याच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर विनायक तुमरा जे आदिवासी समीक्षक आहे, साहित्यिक आहे, त्यांनीसुद्धा आदिवासी साहित्याची व्याख्या करताना आदिवासी साहित्य हे इथल्या वनसंस्कृतीचे नातलग आहे. इथल्या क्रूर कठोर न्यायव्यवस्थेने ज्यांच्या शेकडो पिढ्यांना आजीवन कारावास ठोठावलेला आहे, त्या आदिवासी समूहाच्या मुक्तीचे साहित्य म्हणजे आदिवासी साहित्य आहे, अशी व्याख्या त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. तद्वतच एक जो काही डॉक्टर विनायक तुमराम यांचा दृष्टिकोन आहे, तो या ठिकाणी नमूद करणं मला गरजेचं वाटतं, की डॉक्टर विनायक तुमराम हे आदिवासी साहित्य प्रवाहाला मराठी साहित्याच्या प्रवाह म्हणून मान्य करायला तयार नाहीत. ते म्हणतात की आदिवासी साहित्य हा मराठी साहित्याचा प्रवाह म्हणून मी मान्य करत नाही. माझ्या मते आदिवासी साहित्य कोणत्याही साहित्य प्रवाहाची प्रतिकृती नाही, तर आदिवासी साहित्य एक स्वतंत्र, स्वयंभू आणि स्वयंसिद्ध असून त्यांच्या प्रेरणा आदिम मानल्या आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आदिवासी साहित्य हे मराठी साहित्याचीच नाही, कोणत्याच साहित्याची प्रतिकृती नाही असं त्यांनी मांडलेलं आहे.
आणि आदिवासी साहित्य हे स्वतंत्र, स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहे, कारण त्याच्या प्रेरणा आदिम आहे, असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आता आदिवासींचे आदिमत्व किंवा आदिवासींचे मूळ निवासित्व हे लक्षात घेऊन त्यांचं हे भाष्य, त्यांचं हे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण एकीकडे वेगवेगळ्या लेखाच्या माध्यमातून विनायक तुमराम असं म्हणतात की आदिवासी म्हणजे मराठी साहित्याने आदिवासी साहित्याला आपल्यातला एक प्रवाह मांडलेला आहे. आदिवासी साहित्य प्रवाह म्हणून मराठी साहित्याने मान्यता दिलेली आहे, याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत मात्र त्याच्याशी विसंगत असलेलं हे दुसरं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणूनच त्यांच्या या मताला जे मराठीचे साहित्यिक आहे मधुकर वाकोडे, त्यांनी नापसंती दर्शवलेली आपल्याला दिसून येणारी आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे डॉक्टर विनायक तुमराम यांचं मत आहे ते मत फारसं मला पसंत पडणारं मत नाही आहे. आदिवासी साहित्याचा म्हणजे आदिवासी साहित्य निर्माण होण्याचा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर त्याचा कालखंडच पुरा 3-3.5 दशकाचा कालखंड आहे. आणि मूळ आदिवासी साहित्याने आपले पायही बरोबर रोवलेले नाही आहे. आणि आपण अशा ते साहित्य स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, स्वयंसिद्ध आहे असं म्हणणं हे बरोबर ठरणारं नाही. अशाही पद्धतीचा प्रतिवाद मधुकर वाकोडे यांनी केलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर आपण ह्या दोन्हीही भूमिका लक्षात घेतलेला आहे. आदिवासीच्या मौखिक साहित्याला, लोकसाहित्यालाच आदिवासी साहित्य म्हणावं असं आवर्जून सांगणारी जी विचारवंत मंडळी आहे, शैलजा देवगावकर असेल, वाहरू सोनावणे असेल, गोविंद गारे असेल, तर दुसरीकडे आदिवासी नवसाहित्यालाच आदिवासी साहित्य म्हणावे असं म्हणणारे भुजंग मेश्राम, प्रभू राजगडकर किंवा उषा किरण आत्राम, विनोद कुंबरे ही मंडळी असेल. तर या दोन्हीही माध्यमातून आपण विचार जरी केला तर आपल्याला असं म्हणता येण्यासारखं आहे की आदिवासी नवसाहित्याचा प्रवाह हा आदिवासी मौखिक साहित्याच्या प्रवाहानंतरचा प्रवाह आहे, जो कालखंडाशी, जो वर्तमान कालखंडाशी समायोजन साधणारा तो म्हणजे साहित्य प्रवाह आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. कुठेतरी मौखिक साहित्य परंपरेतून आदिवासी समाजाचे जे काही जीवन आहे, आदिवासी समाजाच्या ज्या काही व्यथावेदना आहे ह्या जरी प्रकट झालेला असेल तरी देखील आपण असं पाहतो की आदिवासी नवसाहित्यातून मात्र आदिवासी समाज जो शोषित समाज आहे, वंचित उपेक्षित समाज आहे, या आजवरील उपेक्षित वंचित समाजाचे दुःख, वेदना वास्तवतेच्या पातळीवर ह्या चित्रित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या नवसाहित्यिकाचा सुद्धा म्हणजे त्यालाच आदिवासी साहित्य संबोधण्यात यावे या विचारासोबतच आपण मौखिक साहित्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू. उद्याच्या तासिकेला आपण आदिवासी साहित्यामागील प्रमुख भूमिका किंवा आदिवासी साहित्य निर्मितीमागच्या प्रमुख भूमिका, प्रमुख हेतू आणि प्रमुख प्रेरणा आदिवासी साहित्य निर्मितीमागच्या काय आहे हे आपण समजून घेण्याचा या ठिकाणी पुढच्या भागामध्ये निश्चितच प्रयत्न करणार आहोत. आजच्या दिवसापुरती ही चर्चा आपण इथेच थांबवू. धन्यवाद.